नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे तुम्ही कोणत्या स्टॉक्सला स्टडी करू शकता ते पण बोलूया. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिलेच मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी आहे. माझं काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला आपला हा आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, द गव्हर्नमेंट प्लान्स टू लॉन्च इट्स क्रिटिकल मिनरल मिशन इन 2025 टू सेक्युर वायटल मिनरल्स लाईक लिथियम अँड कोबाल्ट essential for ग्रीन एनर्जी अँड इलेक्ट्रिक व्हेकल प्रोडक्शन. म्हणजे मित्रांनो, ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेकलच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या लिथियम आणि कोबाल्टसारख्या महत्त्वाच्या खनिजांना सुरक्षित करण्यासाठी 2025मध्ये सरकारचे क्रिटिकल मिनरल मिशन सुरू करण्याची योजना आहे. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही कोणकोणत्या स्टॉक्सला स्टडी करू शकता, चला आता ते बघूया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडला स्टडी करू शकता, जिचे करंट शेअर प्राईस आहे ₹754 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.01%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.76 लाख करोड रुपीजचा, म्हणजे 2.25 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा, जवळपास 3 लाख करोड रुपयांचा. चला आता बोलूया या कंपनीच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 20.54%, DISची होल्डिंग आहे 16.08%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.29% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.49%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही बजाज ऑटो लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. याचा करंट शेअर प्राईस आहे ₹8,953 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.56%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख करोड रुपयांचा. चला आता बोलूया या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.04%, FISची होल्डिंग आहे 14.32%, DISची होल्डिंग आहे 8.67% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.89%. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹89.9 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 39,667 करोड रुपयांचा, म्हणजे जवळपास 40,000 करोड रुपयांचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.78%, DISची होल्डिंग आहे 4.18%, DISची होल्डिंग आहे 5.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 48.41%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. याचा करंट शेअर प्राईस आहे ₹418 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.89%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आता बघूया या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.99%, FISची होल्डिंग आहे 12.31%, DISची होल्डिंग आहे 17.96% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.73%.
आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो आणि याचा करंट शेअर प्राईज आहे 1217 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 48.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 22,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 22.33%, DISची होल्डिंग आहे 15.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 29.43%. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले अजून एकदा मी सांगत आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. माझ्याकडून काहीच रेकमेंडेशन नाही की तुम्ही या कंपनीचे शेअर बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.